आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। जीप व रिक्षावर भाजपाचा झेंडा व काँग्रेस पक्षाचं बॅनर लावून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी जीप व काँग्रेस पक्षाचा निवडणूक प्रतिनिधी अशा दोघांविरुद्ध 2 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल करण भोसले यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। 5 मे रोजी 7:30 वाजण्याच्या सुमारास 7 रस्ता येथे जीप चालकानं जीपच्या बॉनेटवर बहुजन समाज पार्टी या पक्षाचा झेंडा लावून आदर्श आचारसंहितेचा भंग केलाय। या प्रकरणी जीप चालक आप्पा लोकरे वय वर्ष 52 यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय। तर दुसऱ्या घटनेत पोलीस कॉन्स्टेबल बाळू जाधव यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। 5 मे रोजी संगमेश्वर कॉलेजच्या कंपाऊंड जवळ रस्त्यावर रिक्षा चालकानं रिक्षावर काँग्रेस पक्षाचे बॅनर लावून आदर्श आचारसंहितेचा भंग केलाय असं फिर्यादीत म्हटलंय। या प्रकरणी काँग्रेस पक्षाचा निवडणूक प्रतिनिधी प्रकाश अलगुरवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय। पुढील तपास हवालदार देडे हे करीत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।